विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे आणि आपल्यासोबत भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर जे आहेत। खरं तर दिवस महत्त्वाचा आहे, मतदानाचा दिवस असणार आहे। कसं बघताय, भावना नेमक्या काय? आज मुळामध्ये माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या आयुष्यातला एक वेगळा दिवस आहे। राजकीय जीवनामध्ये 30 वर्ष काम करत असताना एक दुसरी इनिंग सुरू करण्याचा आजचा दिवस आहे। पक्षानं माझ्यावरती जी विश्वास ठेवलेला आहे, गेली अनेक वर्ष मी संघटनेचं काम केलं, मी राज्यामध्ये विधानसभाचा सदस्य राहिलो, नगरसेवक राहिलो, युवा मोर्चाचा राज्याचा अध्यक्ष राहिलो आणि ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष राहिलो। आणि अशा वेळेस एका कार्यकर्त्याला, एका वारकरी परिवाराच्या मुलाला विधान परिषदेमध्ये संधी देऊन माझा सन्मान करण्याचं काम माझ्या पक्षाने केलेलं आहे। आणि आज माझे सर्व सहकारी जे विधानसभेमध्ये काम करत आहेत ते मला मत देऊन विधान परिषदेमध्ये पाठवणार आहे। म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या आयुष्यातला एक आनंदाचा दिवस आहे आणि तो अनुभव मी या ठिकाणी अनुभवतो आहे। नक्कीच आनंदाचा दिवस आहे असं तुम्ही म्हणालात। विधान परिषदेचं एक ज्येष्ठांचं सभागृह म्हटलं जात आहे। या सभेत सभागृहात बोलताना देखील अनेक आव्हानं असतात, नेमके कसे कोणते मुद्दे असणार आहेत आमदार झाल्यानंतर? मुळामध्ये विधान परिषद हे आपण सांगितल्या पद्धतीनं अनेक विद्वान मंडळींचं सभागृह आहे, तज्ज्ञ मंडळींचं सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये जे मांडलेले मुद्दे आहेत हे मुद्दे या महाराष्ट्राच्या विकासावरती परिणाम करणारे विषय असतो। आणि म्हणून मला राजकीय जीवनामध्ये नगरसेवक पदाचा अनुभव आहे, विधानसभेचा आमदार म्हणून मी सुद्धा काम केलं आहे। आणि अशा वेळेस विधान परिषदेमध्ये मला खात्री आहे की या महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न असतील, माझ्या पुणे शहराच्या विकासाचे प्रश्न असतील आणि विशेषतः माझ्या मतदारसंघातल्या सुद्धा विकासाचे प्रश्न आणि ज्या समाज बांधवांमध्ये जी एक असुरक्षेची भावना आहे, ज्या समाज बांधवांना विकास पोचवण्यामध्ये गेले अनेक वर्ष आपण अपयशी ठरलो, त्या समाज घटकांचे सुद्धा अनेक प्रश्न या पवित्र सभागृहामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करेन। आणि मी तुम्हाला आश्वासित करतो की आपल्या सर्वांना हेवा वाटेल असं काम या विधान परिषदेमध्ये नक्की मी करेन। आपण जर बघितलं असेल तर खरं तर सुरुवातीला वाटत होतं ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल, मात्र महाविकास आघाडीने अधिकचा एक उमेदवार दिल्यानंतर खरं तर आता निवडणूक होते। काय वाटतंय, महायुतीसमोर काय आव्हान असणार आहे? नाही, बिलकुल आव्हान नाही। महायुतीचे सर्व 9 उमेदवार हे आज विजयी होतील आणि विजयाचा आज जो गुलाल आम्ही उधळू तो येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा महायुतीचं या राज्यामध्ये मुख्यमंत्री करून तो गुलाल आम्ही पुन्हा उधळू। त्यामुळे कुठल्याही प्रकारची शंका आम्हाला नाही। भाजपासह शिवसेना आणि अजितदादांचे आम्ही सर्व मिळून 9 उमेदवार निश्चितपणे आमदार म्हणून या ठिकाणी जाऊ। 2 वर्षापूर्वी असाच एक चमत्कार घडला होता, मग तो विधान परिषद निवडणूक असेल किंवा राज्यसभेची निवडणूक असेल, यावेळी देखील चमत्कार अपेक्षित आहे का? वेगळा धक्का महाविकास आघाडीला देणार आहात का? निश्चित या निमित्तानं ज्या वेळेस 9 उमेदवार महायुतीचे जिंकतील त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी निश्चितपणानं महाविकास आघाडीला धक्का देतील आणि महाविकास आघाडीतली दुफळी याचं कारण हीच निवडणूक ठरेल असं मला वाटतं। आपण जर बघितलं असेल तर यावेळी महायुतीने विशेषतः भाजपनं उमेदवार देताना प्रत्येक समाजातील घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। आपण जर पाहिलं असेल तर ओबीसी समाजाचं असणारं आंदोलन, मराठा आरक्षण असेल, शेतकरी समाजातील सदाभाऊंना संधी दिलेली आहे। कसं बघताय सगळ्याकडे आणि नेमकं काय? नाही, मुळामध्ये भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्व त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी काम करतायत। जरी समाजाचं समतोल करत असतील तरीसुद्धा समाजातल्या प्रत्येक समाजामध्ये भक्कमपणे उभे राहिलेले सगळे कार्यकर्ते आहेत। आदरणीय पंकजाताई असतील, आदरणीय सदाभाऊ असतील, आदरणीय परिणयजी असतील, अमितजी गोरखे असतील, आम्ही सर्वजण तळागाळापासून इथपर्यंत पोचलेले कार्यकर्ते आहेत। जनमानसांमध्ये राहून आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे। त्यामुळे सामाजिक समतोल साधत असताना भारतीय जनता पक्षाचा एक चांगला संघटनेतला कार्यकर्ता हाही निकष या ठिकाणी पक्षाने लावलेला आहे आणि म्हणून चांगल्या कार्यकर्त्याला संधी मिळण्याचा आनंद निश्चित आम्हा सर्वांना आहे। खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला भावी वाटतं। आपल्यासोबत टिळेकर होते, ते म्हणाले विजय आमचा नक्की असेल आणि महायुती देखील 9च्या 9 जागा ज्या आहेत ते निवडून येण्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला। कॅमेरापासून कृष्णा खापरेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।